शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. आज हा इन्फॉर्मल बैठकीला उपस्थित तर सर्व पत्रकार बांधवांना सर्वांना नमस्कार. बरेच ठिकाणी 2-3 ठिकाणी मी बोललेली आहेत. आता कॉस्ट ऑफ रेप्युटेशन मी बोलतो. जेव्हा माझा बदली झाला एप्रिल 2 मध्ये मी तेव्हा ॲक्च्युली माझा आणि पत्रकाराचा इतकी चांगला संबंध आहे की माझा बदली होत असताना सकाळच्या एक कार्यक्रममध्ये मी होतो. सकाळच्या कार्यक्रममध्ये मी ॲक्च्युली भाषण देत होतो. तेव्हा माझा बदलीचा ऑर्डर मोबाईलमध्ये पडली. तिथे सांगितलं, भाषणामध्ये सांगितलं की मी आता हा कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आलो आणि आता जाताना मी जिल्हाधिकारी सोलापूर म्हणून आता मी जात आहे. तो जेव्हा माझा बदली झाला पहिल्यांदा तर बरेच लोकांनी मला असं सांगितलंय की ते शब्द जो वापरला तो त्यांनी असं वापरलं की खतरनाक जिल्हा आहे की सोलापूर सारखे मला वाटणार नाही. कारण कोल्हापूरमध्ये आपण बघितलं असेल तर मी अगोदर कोल्हापूरमध्ये होतो. कोल्हापूरमध्ये आपण बघितलं असेल तर थोडा सगळ्या इंडिकेटर्समध्ये थोडा चांगला आहे. सगळे इंडिकेटर्स जे काही इंडिकेटर्स तुम्ही पकडा पूर्ण महाराष्ट्रामध्ये थोडा ॲव्हरेज अपेक्षा खूपच जास्त आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स घ्या या लाईफस्टाईल घ्या, वातावरण घ्या, सगळ्या विषयामध्ये. आणि इन्कम खूप महत्वाचे म्हणजे जो GDP म्हणतो आपण तो मुंबई पुण्याच्या नंतर कोल्हापूरच आहे. म्हणून तिथे तिथलं असलेले प्रॉब्लेम आणि सोलापूरमध्ये असलेले प्रॉब्लेम कम्प्लिटली वेगळा आहे. म्हणून मला बदली झाल्यानंतर बरेच लोकांचा कॉल, इनफॅक्ट मला सोलापूरच्या लोकांचा कॉल अपेक्षा कोल्हापूरच्या लोकांनी मला कॉल करून सांगितलं तर तुमच्या तब्येत काळजी घ्या तिकडे गेल्यानंतर. खतरनाक जिल्हा आहे तुम्हाला. पण फ्रँकली स्पीकिंग म्हणजे आता ठीक आहे, आता सोलापूरमध्ये आलं म्हणून नाहीये. माझं सोलापूरतून बदली झाला तरी मी सगळ्या ठिकाणी हाच सांगेन की सोलापूरमध्ये काम करायचं स्कोप भरपूर आहे. कोल्हापूरमध्ये कसं आहे की मला जाऊन शोधायचे काम की हा काम इथे करू शकतो आपण, हा काम इथे करू शकतो. पण इथे माझा टेबलवर काम येतं आणि तो केलं तरी डिस्ट्रिक्टचा जो चेहरा आहे तो बदलेल. म्हणून मला सर्वप्रथम माझं सोलापूरचं बदली झालं. तिथून माझा थोडा 1-2-3 मिनिटचा मनोगत आहे तो मी तिथून सुरू करतो. हा पुढच्या विषय म्हणजे इथे आलो, इथे मी पदभार स्वीकारलो. मी स्वतः स्वीकारल्यानंतर आशीर्वाद सर होते तिथे एक प्रेस कॉन्फरन्स झालं. तेव्हापासून जे एप्रिल 2 पासून आज ऑगस्ट 6 आहे. जे काही मी साध्य केलं, छोटा मोठा जे काही मी साध्य केलं त्याच्यामध्ये खूप महत्वाचा धन्यवाद या खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन पत्रकारांचंच राहिलं. पंढरपूरचं वारी असो या उडान पूल असो आणि प्रत्येक गोष्टीवर पत्रकारांचं मला कॉन्ट्रीब्युशन खूपच सपोर्ट दिलं. कारण एवढंच आहे की मी आउटसाइडर आहे. कितीही ठीक आहे, आता जगात सर्वात कठीण परीक्षा UPSC म्हणतात, पण कितीही कठीण परीक्षा केलं तर ते तो पेपर मध्येच करून मी इथे आलो. म्हणजे कितीही कठीण परीक्षा असेल तरी प्रॅक्टिकल अनुभव सोलापूरचा माझं 0 होतं जेव्हा मी पदभार स्वीकारलो. ठीक आहे, आता थोडा विकिपीडिया असो तिथे मी कितीही अभ्यास केला तरी तो प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्या प्रॅक्टिकल अनुभव मी तुमच्याकडून मला भेटला. आणि प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे ते लहान मुलासारखे तुम्ही माझा हात पकडून पुढे गेले. याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद बोलतो. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सोलापूरमध्ये करायचे काम भरपूर आहे. मी माझा पहिला आकडामध्येच 2-3 इन्सिडेंट्सचा उल्लेख देऊन सांगतो. मी एक माणूस माझ्याकडे आलं होते. त्यांनी सांगितलं की सोलापूरमध्ये ट्री कव्हर अत्यंत कमी आहे, 2% आहे म्हणून. मी त्यांना बाहेर काढलं, तुम्ही काहीतरी बोलून म्हणू नका. पण त्यानंतर मी खरोखर चेक करताना माझं असं लक्षात आलं की खरोखर सोलापूरमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी असलेले ट्री कव्हर सोलापूरमध्येच आहे. आणि सगळ्यात कमी पाऊस सुद्धा सोलापूरमध्येच आहे. आणि सगळ्यात जास्त प्रदूषण सुद्धा इनवे सोलापूरचंच आहे उजनीच्या प्रदूषणमुळे. म्हणजे करायचे काम म्हणजे इतकी आहे की सर्वप्रथम माझा पद्धत आहे की मी जे काही काम माझ्याकडे येते मी डायरीमध्ये लिहून ठेवतो. 1-2 महिन्याच्या नंतर माझ्याकडे 65 कामाची यादी आलं. 65 कामाची यादी आलं. सगळं मला महत्वाचं वाटतं. त्यानंतर माझं आणि आशीर्वाद सरांचं एक चांगला हे आहे की ते दर सोमवारी पत्रकार परिषद घेतात.
त्या पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करून 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 65 वर आता त्यानंतर 30 आणलं. 30 आल्यानंतर मी लोकप्रतिनिधीला विचारायचे, इथलं जे पुढाकार आहे त्यांना विचारायचे, विचारून फायनली आता मला 10 वर मी आता ठीक आहे. प्रॅक्टिकली काय आहे की माझ्याकडे 2 वर्ष आहे, मॅक्सिमम 2.5 वर्षाच्या नंतर माझं टेन्यूर मॅक्सिमम संपेल. आता पुढच्या हे इलेक्शन काही नाहीये, म्हणून मला पूर्ण टेन्यूर भेटायची शक्यता आहे चांगलं काम केलं तर. 2.5 वर्षापर्यंत माझं टेन्यूर, 2.5 वर्षामध्ये मी 65 काम तर अजिबात करू शकत नाही. माझा जो लिमिटेड टाइम आहे त्या लिमिटेड टाइम एखाद्या विषयावर फोकस करावा लागेल. आणि हे इन्फॉर्मली सांगतो तो 65तून शेवटी मी 15 वर आणलं. 15 वर आल्यानंतर ते जेव्हा सीएम सर आले होते 22 तारीखला बर्थडे मध्ये, सरांच्या गाडीमध्ये होतो मी. सरांच्या मी बरेच विषय सोलापूरच्या बद्दल चर्चा करत होतो, तर हे करायचे, तो करायचे, हे करायचे, हे करायचे. तेव्हा सरांनी मला सांगितले की तुम्ही हा 8-9 करा, याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा चेहराच बदलेल, म्हणजे पूर्णपणे चेंज होईल. तो आता 8 विषयावर मी आणलो. सांगायचं कारण एवढंच आहे की इतकी जो यादी, इतकी जो प्रायोरिटी, इतकी अभ्यास मला कोल्हापूरमध्ये करायची गरजच नव्हते, कारण तिथे ऑलरेडी बरेच विषय पुढे गेलेले आहेत. सो म्हणून आता मी 8 विषयावर आणलो. याच्यामध्ये मी ऑलरेडी बरेच ठिकाणी मी बोललेली आहे. कॉरिडॉर याच्यामध्ये खूप महत्त्वाचे विषय आहे. उड्डाणपूल म्हणजे खूपच महत्त्वाचे. मी पहिल्या दिवसापासून उड्डाणपूलच्या वर मी लक्ष दिलेली आहे. आता उड्डाणपूलच्या विषयी तर संपलेला आहे, फक्त एक रेल्वेचा विषय आहे, तो मी विषय असेल तर तो पण विषय मार्गे होऊ जाईल. उड्डाणपूलचे आहेत, कॉरिडॉरचे आहेत, त्यानंतर बरेच नॅशनल हायवे, हे सुद्धा मला ॲक्च्युली पत्रकार परिषदेमधून लक्षात आलंय की बरेच नॅशनल हायवे जे प्रोजेक्ट्स आहेत ते बरेच ठिकाणी तसेच थांबलेले आहेत. उदाहरणार्थ हैदराबाद सोलापूर. कुणीतरी मला सांगितलं की आमच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, तुम्ही सांगितलं मला. त्यानंतर मी आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं की ते कॉन्ट्रॅक्टर सोडून गेले. ते कॉन्ट्रॅक्टर सोडून गेले तर नॉर्मली आम्ही काय करतो, त्यांना ब्लॅकलिस्ट करून पुढे जातो, या नवीन कॉन्ट्रॅक्टर देतो, तसेच पेंडिंग करतो. तो सुद्धा मला रेज करावा लागेल. तो म्हणजे असं 8-9 विषय आहे. उजनी जलपर्यटनचा विषय आहे. आय टी पार्क सोलापूरमध्ये एस्टॅब्लिश झालं तर सोलापूरच्या युवासाठी आणि महिलांसाठी आपण ह्याविषयी आता बघू शकतोय की तुम्हाला किती लोकांना हा विषय माहिती आहे मला माहिती नाही. सोलापूरची जो लोकसंख्या आहे, वोटर्सची यादी आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात टॉप 5 मध्ये 5th पोझिशनवर आहे. लोकसंख्या आणि मतदारांच्या संख्या, हे वोटर संख्या, हे दोन्ही पकडलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अहिल्यानगरापेक्षा जास्त आहे, औरंगाबादापेक्षा जास्त आहे. मुंबईचे 2 डिस्ट्रिक्ट, मुंबई, पुणे, नाशिकच्या नंतर सोलापूरच आहे. 2 मुंबई, 1 पुणे आणि 1 नाशिकच्या नंतर 5व्या नंबरवर आम्ही आहे. इतकी पॉप्युलेशन असून सुद्धा आमच्याकडे अल्टरनेटिव्ह इकॉनॉमी जो म्हणतो आपण तो नाही आमच्याकडे. कृषी सोडलं तर मोठ्या कंपनी ठीक आहे, 1-2 आहेत, पण ज्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये ऍटलिस्ट असू दे आमच्याकडे. आमच्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेले अहिल्यानगर असो, छत्रपती संभाजीनगर असो, त्या संख्येने तिथे आहेत, आमच्याकडे नाही. आणि छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर कम्पेअर करत असताना सगळ्यात जास्त काय म्हणतो आपण, नॅशनल हायवेच्या डेन्सिटी आमच्याकडेच आहे, रोडच्या डेन्सिटी आमच्याकडेच आहे. एअरपोर्ट आहे, एअरपोर्टचं तर पुढच्या प्रायोरिटी एअरपोर्टचं नाईट लँडिंगच आहे. सो एअरपोर्ट ही इतकी असून सुद्धा आमच्याकडे तो अल्टरनेटिव्ह इकॉनॉमी म्हणतो आपण तो आमच्याकडे नाही. तो महत्वाचा आहे, युवासाठी महत्वाचा आहे. सो असं मी प्रायोरिटी ठेवलेले आहे. त्या माझं अपेक्षा आहे की सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांच्या सल्ल्याने हे जे 8-9 विषय मी निवडलेली आहे त्या माझा टेन्यूरमध्ये पूर्ण करायला मी पूर्णपणे प्रयत्न करतो. याच्यामध्ये पहिला टप्पा म्हणून बरेच विषय आम्ही ते कसं चाललंय की नॉर्मली IAS ऑफिसरचं एक पद्धत आहे की हे परत इन्फॉर्मल आहे, हे आमचं ऍक्च्युअली विषय आहे. IAS मध्ये फक्त नाहीये तर सगळं ऑफिसरचं काय RDC कोणी विषय आहे की जे कोणी नवीन आलंय की त्यांना जुना जो प्रोजेक्ट आहे तो घ्यायला ते थोडा हे करतात, ते इगो प्रॉब्लेम असतात. ठीक आहे, यांच्या काळामध्ये झालेली आहे, मला कशाला करायचे, मला नवीन काहीतरी करून मला दाखवायचे. पण सोलापूरमध्ये तसं नाहीये. जे काही शंभरकर सरांनी घेतलं, जे काही अगोदर भोसले साहेबांनी घेतलं, तर आशीर्वाद सरांनी स्वीकारलं आणि याच्यामध्ये 50% पर्यंत आणून ठेवलं. आणि जो ट्रान्सफर ऑफ पॉवर या ट्रान्सफर ऑफ अथॉरिटी जो आहे तो एकदम स्मूथ मध्ये झाला. तुम्ही पण लक्षात, मी आता पण आशीर्वाद सरांचा उल्लेख घेतो मी. म्हणून मला प्रत्येक गोष्टीसाठी मी सरांना विचारतो
ठरावाचा सल्ला घेतो. तर ट्रान्सफर ऑफ पॉवर या ट्रान्सफर ऑफ पोझिशन आहे खूप स्मूथली झालेली आहे आणि माझं एक्सपेक्टेशन आहे की माझ्या टेन्युअरमध्ये हे पूर्ण जे काही 8-9 विषय मी निवडलेली आहे तो पूर्णपणे कंप्लीट करायला प्रयत्न करेन. आणि मी चार्ज घेत असताना बरेच विषय अडकले होते, जसं धरण पाणी अडकतं तसं अडकलं होतं. आता पूर्ण गेट्स उघडलेली आहेत, सगळे विषय मार्गे लावलेली आहेत, सगळे विषय मार्ग लावलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अडकलं होतं तो पूर्ण आयडेंटिफाय करून पूर्ण आता वॉटर फ्लोईंग सुरू झालं, म्हणजे धरण उघडल्यासारखे आता उडवायला सुरू झालं. की माझं म्हणणं आहे की माझं अपेक्षा आहे की ते माझा टेन्युअर पर्यंत त्याविषयी पूर्णपणे